मित्रांनो, एखादी गोष्ट कमवायला संपूर्ण आयुष्य निघून जातं बघा. ती गोष्ट मग मान असेल किंवा सन्मान असेल, इज्जत असेल आणि गमावण्यासाठी फक्त काही सेकंदही बस झाले बघा. मी असं म्हणत आहे, याचं कारण प्राईम एक्झाम्पल सध्या जर बघायला गेलं बघा, तर उदित नारायणचा आता घडलेला एक किस्सा बघा. खूप जणांना माहिती झालं असेल, खूप जणांनी Instagramवरती किंवा YouTube शॉर्ट्सवरती बघितली असेल आणि ज्यांना माहिती नाही त्यांना मी सांगतो, की बघा एक लाईव्ह कॉन्सर्ट चालू होता. त्यांचा प्रायव्हेट कॉन्सर्ट चालू होता. ज्यामध्ये की अचानकच एक फॅन जे आहे त्यांना भेटण्यासाठी येतो आणि त्यानंतर ते त्यांना गालावरती किस करतो बघा आणि परत रिटर्नमध्ये हे त्यांना डायरेक्ट लिप किस करायला बघा. ही गोष्ट एवढ्यावरतीच थांबत नाही. तर परत काय होतं, हे एक नाही तर त्यानंतर दुसऱ्या फॅन्सलाही बोलवतात, त्यांनाही गालावरती किस करायला लागतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत बघा, याविषयीच आपण बोलूया. तर या गोष्टी जर पाहायला जर गेलं ना, तर 2 बाजू असतात बघा. जसं की पॉझिटिव्ह साइड म्हणू शकतो आपण, निगेटिव्ह साइड म्हणू शकतो. आता यावरती मी एक दोघांशी बोलल्यानंतरही मला गोष्ट समजली. पॉझिटिव्ह साइड जर बघायला गेलं बघा, तर स्वतः ते म्हणले, की या गोष्टींचा एवढा काही विचार करायचा नसतो बघा आणि सेलिब्रिटीज ज्या आहेत या गोष्टींचा विचार करतही नाही. आणि त्यांनी खरं जर पाहायला गेलं तर त्यांचं मतही बरोबरच आहे. उदित नारायण याबद्दल एका इंटरव्ह्यूमध्ये सांगताना असंही म्हणले, की ते माझे फॅन आणि माझं म्हटलं कनेक्शन आहे बघा. त्यांनाही या गोष्टीबद्दल काही वाटलं नसेल आणि मलाही याबद्दल एवढं काही वाटलं नाही. मी काही अपॉलॉजी असं काही मागणार नाही बघा. आणि राहिलं आपल्यासारख्या साध्या माणसाची गोष्ट, जर माझं जर मत सांगायला गेलं, तर बघा पहिली जी गोष्ट आहे, की पहिले जेव्हा ते एक फॅन येतो आणि गालावरती किस करतो, तर ती मोमेंट तशी नव्हतीच बघा, की परत रिटर्न किस करावी म्हणून. कारण की तुम्ही जर बघितलं असेल, तर सिच्युएशन तशी नव्हतीच आणि ते प्लॅटफॉर्मही तशा प्रकारचा नव्हता, की त्या ठिकाणी तशी गोष्ट व्हायला पाहिजे होती. जर ते एकमेकांसोबत आजूबाजूला उभा टाकले असते, तर आपण म्हणू शकतो, की फोरहेड किस केली असते. जसं की तुम्ही बघितलं असेल वेगवेगळे ॲक्टर्स असतील, जसं की मी म्हणलं शाहरुख खानला बघितलं असेल किंवा वेगवेगळे ॲक्टर्स असतील. ते परत रिटर्न किस देतात फॅन्सला, परंतु फोरहेडवरती एक चांगलं मोमेंट म्हणून त्यांना देतात बघा. आणि खरं जर पाहायला गेलं, तर मग ही जी गोष्ट आहे, परत गोष्ट तिथंच नाही थांबली. तर दुसऱ्या फॅन्सला बोलल्यानंतर परत गालावरती किस करणं ही कोणती पद्धत आहे? काय माहिती? म्हणजे याला आपण प्रसिद्धीचा माज म्हणू शकतो का काय? जसं मी थंबनेलवरती म्हटलं तसं तुम्हीच मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा. कारण की एखाद्या लेव्हलपेक्षा जर गोष्ट वाढली ना, तर असंच होऊन जातं बघा. तर माझं एवढं याच्याबद्दल मत आहे बघा. तुमचं काय मत आहे व काय नाही? नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.